नमस्कार मित्रांनो, सुरुवात करूया गावरान बायको या कथेच्या तिसऱ्या भागाला. अंजली पलंगावर पाय पाकवून झोपली. मला खूप कंड असल्यामुळे मी तिचा साडी आणि परकर कमरेपर्यंत वर केला. आता मला अंजलीचा सुंदर खालचा दाना स्पष्टपणे दिसू लागला होता. मी खाली वाकून अंजलीच्या खालच्या भागाला जीभ लावणार तेवढ्यात माझा फोन वाजला. माझ्या बायकोने शेतातून फोन केला होता की अर्ध्या तासात ती घरी पोहोचत आहे आणि तिचे एक काम आहे ते करून नंतर लगेच परत ती शेतात जाणार आहे. फोन ठेवल्यावर अंजली थोडी घाबरली आणि मला म्हणाली, भाऊजी ताई येथील, आता कसं करायचं? मी अंजलीला उत्तर न देता डायरेक्ट तिचा परकर वर केला आणि तिचे दोन्ही पाय फाकवले. अंजली फक्त भाऊजी भाऊजी म्हणत होती. तेवढ्यात मी अंजलीच्या फाकलेल्या दाण्याला माझी जीभ रगडणे चालू केले. माझी जीभ अंजलीच्या दाण्याला लागताच अंजली आनंदाने वेडी झाली. मी आता जोरजोरात माझ्या जिभेने अंजलीचा दाना चोखू लागलो. अंजली पण आता खूप छान प्रतिसाद देत होती. अंजली पण मला म्हणाली, हो भाऊजी बरोबर आहे तुमचे. ती म्हणाली, भाऊजी फक्त 2 मिनिट चोखा ना अजून. मला तर चान्सच हवा होता. मी लगेच माझे तोंड घालून परत चोखायला लागलो. मग मात्र मी उठलो आणि अंजलीला बळजबरीने कपडे घालून खाली पाठवून दिले. 10 मिनिटातच माझी बायको आली आणि तिने वर येऊन गप्पा मारून माझी विचारपूस केली. माझी बायको जाता जाता मला म्हणाली, मला आज एक कळाले नाही की मी आज या रूममध्ये एकटी असतानाही तुम्ही मला कसे काय परत जाऊ देत आहे. मग मी तिला कारचा प्रवास आणि थकल्याचा खोटा बहाणा सांगितला. मी आणि माझी बायको गप्पा मारत असताना अचानक अंजली वर आली. मी अंजलीला खोटं म्हणालो, तुम्ही पण जाऊन आला का शेतात हिच्यासोबत? तेव्हा माझी बायको म्हणाली, नाही ही आज घरीच आहे खालच्या. अंजलीचे सर्व लक्ष माझ्याकडेच होते. बोलता बोलता माझी बायको समोरच्या रूममध्ये गेली, पण अंजली मात्र खुर्चीवर बसली होती. मी अचानक माझी पॅन्ट खाली ओढत बाहेर काढला आणि अंजलीला दाखवला. हे बघून अंजली ताडकन उभी राहिली आणि मी माझा लपवून घेतला. तेवढ्यात माझी बायको परत आली. म्हणाली, अंजली असं भूत बघितल्यासारखं का घाबरून उभी राहिलीस तू अचानक? अंजली म्हणाली, ताई आता एक मोठा काळा उंदीर पळत गेला पलंगाखाली. हे ऐकून मलाही हसू आले. 5 मिनिटांनी परत माझी बायको गॅलरीत आली. तेव्हा पण मी पटकन उठलो आणि 2 अंजलीचे बॉल जोरात दाबले. माझी बायको घरात येण्याची भीती मला आता राहिली नव्हती, पण अंजली मात्र पूर्ण घाबरली होती. मी अंजलीची कशी मज्जा घेतली म्हणून खुश होतो. तेवढ्यात अंजलीने माझी बायको बरीच दूर असल्याचा अंदाज घेतला आणि तिने पटकन साडी वर केली आणि एका हाताने चड्डी ओढली. अंजलीच्या अशा वागण्याने मला खूप धक्का बसला. माझा बदला घेतला म्हणून अंजली हसायला लागली होती. आता मात्र मला खूप कंड सुटला होता. कधी एकदा माझी बायको जाते आणि अंजलीला आडवा करून करतो असे मला झाले होते. थोडा वेळ गप्पा मारून माझी बायको आणि अंजली खाली चालल्या होत्या. निघताना माझ्या बायकोने खालून कॉल केला की ती आता परत शेतात जात आहे. काही लागलं तर अंजलीला फोन करा म्हणून मी म्हणालो, काहीच गरज नाही, मी आता परत झोपतोय, तू ये लवकर. माझी बायको जाताच मी अंजलीला फोन लावून बोलावणार होतो. तेवढ्यात मला दरवाजाची आतील कडी लावण्याचा आवाज आला. बघतो तर काय, अंजली समोर उभी होती. आता मात्र मी अंजलीला जोरदार करण्याचे ठरविले होते. अंजली पटकन बेडवर पडली आणि पाय फाकवले. मी तिची साडी आणि परकर वर केले. तिचे कपडे काढून भोगणे करण्याचा वेळ पण माझ्याकडे नव्हता आता. मी पटकन तिच्या 2 पायात घुसलो आणि तिची चड्डी ओढून फेकली. मला आता खात्री होती की घरी कोणी येणार नाही, त्यामुळे मी अंजलीला मनसोक्त करणार होतो. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्या साल्याच्या बायकोला मी असे करेन. 10 मिनिट मनसोक्त चोचल्यानंतर तिच्यातून बिंदाचा फवारा सोडला. मी आता बेडवर उभा राहिलो आणि अंजलीला गुडघ्यावर बसून मी माझा तिच्या तोंडात दिला. ती माझा मोठा पूर्ण घशापर्यंत आत घेऊन मनसोक्त चोखत होती. अंजलीने 10 मिनिटे माझा चोखला, पण रस निघत नव्हता. शेवटी मला राहावल्या गेले नाही. मी अंजलीची मारायचे ठरवले. मी अंजलीच्या तोंडातून माझा बाहेर काढला. तिला बेडवर आडवे करून तिचे पाय फाकवले आणि माझा अंजलीच्या सुंदर नाजूक भोगावर ठेवला. पण अंजलीची खूप टाईट असल्याने माझा हळूहळू आत जात होता. मी जसा
माझा आत सरकवत होतो. अंजली त्रासामुळे खूप ओरडत होती, पण इतकी ताईट मला करायला मिळाल्याने मला खूप आनंद येत होता. जसा जसा माझा आत घुसत होता, अंजलीचे ओरडणे अजून वाढत होते. शेवटी मी माझा पूर्ण अंजलीच्या खालच्या भागात घुसवला. तेवढ्यात परत माझा मोबाईल वाजला. बघतो तर माझ्या बायकोचा फोन होता. मी फोन उचलण्याचा मूडमध्ये नव्हतो, तरी पण मी फोन उचलून लावून स्पीकरवर टाकला. बायको तिकडून फोनवर म्हणाली, अहो मी माझी पिशवी तर घरातच विसरली. खाली येऊन पटकन दरवाजा उघडा. अंजली पण झोपली आहे बहुतेक. तीसुद्धा दरवाजा उघडत नाही आहे. हे ऐकून अंजली आणि मला दोघांनाही घाम फुटला. मी आणि अंजली अर्ध्या शॉटमधून पटकन उठलो आणि लवकर कपडे घातले. मी अंजलीला सांगितले की तू पळत गच्चीवर जा आणि गच्चीवर काही काम करत आहे असे दाखव. अंजली गच्चीवर गेली आणि मी काही घडलेच नाही अशा अभिभावात जाऊन खालच्या मजल्यावर गेलो आणि दरवाजा उघडला. माझी बायको आत आली आणि म्हणाली, हे बघा, ही पिशवी तर इथेच आहे, बेडवर पडलेली. असे म्हणून माझी बायको मागच्या घरात जायला लागली. जाता जाता ती म्हणाली, अंजली इतकी गाढ झोपेत कसं काय आहे ते बघून येते मी. माझी बायको मागच्या घरात जाताच अंजली जिन्यावरून पाय वाजवत खाली आली आणि म्हणाली, ताई तुम्ही परत कसं काय अचानक? मी गच्चीवर पापड काढायला गेले होते. मग माझी बायको म्हणाली, अगं माझी पिशवी घरी राहिली होती. आता मला परत शेतात जायची जीवावर आले आहे. मी काही जात नाही. माझा मात्र 2 वेळा खूप भ्रमनिसार झाला होता. मला आता खूप कंड सुटला होता. इतक्या सुंदर नाजूकच्या आत टाकलेला माझा बाहेर काढून घ्यावा लागल्याने मी खूप बोर झालो होतो. त्यात माझी बायको आता परत जाणार नव्हती. त्यामुळे अंजलीला मला आता करता येणार नव्हते. बायको परत शेतात जाणार नाही यामुळे मी विचार केला की संध्याकाळच्या वेळेस शेतात एक चक्कर मारून यावी. मी शेतात चक्कर मारून येतो असे सांगून निघणार तेव्हा माझी बायको म्हणाली, एक काम करा ना आता. दादाचा फोन आला होता. त्याला काहीतरी सापडत नाही आहे, तर त्याने अंजलीला शेतात बोलावलं आहे, तर तुम्ही तिला सोबत घेऊन जा. मग अंजली म्हणाली, ठीक आहे. मी 5 मिनिटात तयार होते. मी पण खुश झालो की कमीत कमी रस्त्यात अंजलीला तिचे बॉल माझ्या पाठीला टेकवायला लावीन. गाडीवर बसल्यावर अंजली 10 मिनिटात तयार होणारी आणि आम्ही दोघे 2 व्हीलरवर बसून शेताकडे निघालो. गाडीवर बसल्यावर पुढे गेल्यानंतर सुनसान रस्त्यावर मी अंजलीला तिचे बॉल माझ्या पाठीला टेकवायला सांगितले. आम्ही हळूहळू शेतात पोहोचलो. तिथे जाऊन बघतो तर शेतातील घराला कुलूप लावले होते. अंजलीने माझ्या चुलत साल्याला म्हणजे तिच्या नवऱ्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता शेतात रेंज नसल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता. पण माझ्या फोनला रेंज असल्याने माझ्या बायकोने मला फोन केला की शेतातील दुसऱ्या रस्त्याने सगळेजण घरी परतले आहे. वहिनींना गाडीवरच बसायला लावा आणि तुम्हाला चक्कर मारायची आहे तर तुम्ही मारून या. मी शेतात सगळीकडे नीट बघितले की कोणीच नव्हते. माझे पहिल्यापासून एक स्वप्न होते की शेतात एकदा तरी करायचे. मी आता शेतातच माझ्या साल्याच्या बायकोला म्हणजे अंजलीला करण्याचे ठरविले. सगळीकडे पाहणी करून मी परत आलो आणि अंजलीला म्हणालो, अंजली, आपला 2 वेळा अर्धवट राहिलेला शॉट आपण आता शेतात जाऊन पूर्ण करू. अंजलीला पहिले तर थोडी भीती वाटली, पण नंतर तीसुद्धा आनंदाने शेतात करायला तयार झाली. मी तिला म्हणालो, आता जास्त वेळ घालवू नको, चल पटकन झाडांमध्ये. आम्ही दोघे शेतात गेलो. जाताना मी गोधडी पण घेतली. माझा मूड आता बदलला होता. मी शेतात नेऊन अंजलीला पूर्ण भोंगडे करण्याचे ठरवले होते. अंजली पहिले तर नको नको म्हणत होती, पण मी तिला तयार केले. यावेळी पंढरीची साडी, ब्लाऊज परकर, अंजलीची साडी, ब्लाऊज परकर आणि ब्रा पॅन्टी काढून टाकली. मी उघड्यामध्ये शेतात अंजलीला पूर्ण भोगडे केले होते. मग नंतर मी पण पटकन माझे सर्व कपडे काढले आणि अंजलीला गोधडीवर घोडी बनवले आणि तिच्या मागे जाऊन तिच्या आत टाकला. मला हे सर्व स्वप्नवत वाटत होते, कारण की मी आयुष्यात कधीच असा विचार केला नव्हता की मी माझ्या चुलत साल्याच्या बायकोला शेतात असे उघड्यात पूर्ण भोंगडे करून करेल म्हणून. अंजलीला आता सहन होत नव्हते. ती म्हणाली, भाऊजी प्लीज थांबा. मग मी गोधडीवर खाली झोपलो आणि अंजलीला माझ्या उभ्या ताठ छोटूवर बसायला सांगितले. अंजली आता माझ्यावर बसली होती, जे माझ्या बायकोला जमत नाही. शेवटी मी माझा सर्व चीक अंजलीच्या आत सोडला.
कुणाला संशय येऊ नये म्हणून मी अंजलीला पटापट कपडे घातले. माझ्या चिकने भरलेली तिची पूर्ण साफ केली आणि आम्ही दोघे बाईकवर परत घराकडे यायला निघालो. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. तर मग लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.